श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ. तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये हडपसर येथील स्वामी समर्थ मठात या दादाला आलेला अद्भुत अनुभव सांगणार आहे. याची देही याची डोळा, याचप्रमाणेच या दादांना अनुभव आला. हा अनुभव एका क्षणाला स्वामी माझ्यासमोर उभे आहे असं मला वाटत होते. हा अनुभव ऐकून स्वामी अगदी जवळ असल्याचा भास होत होता. भक्तांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण ऐकला तर स्वामींचे किमया, स्वामींचे दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे पण ताईदादा नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अनुभव तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि व्हिडिओ येताबरोबरच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तर आजचा अनुभव आहे हडपसर येथून. तर हा अनुभव दादांकडूनच ऐकू. दादांनी आपल्याला पाठवलेला आहे. दादा म्हणतात, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आणि माझं कुटुंब स्वामींची सेवा करतो. आमच्या घरामध्ये सर्वात आधी स्वामींचं नामजप, नंतर कामाला सुरुवात होते. तर आज मी तुम्हाला मला हडपसर येथील केंद्रात आलेला अनुभव सांगत आहे. खरंच तो अनुभव मी कधी विसरू शकत नाही. माझं आयुष्यच बदललं. त्या दिवशी रविवार होता. माझी भोपाळी आरती झाली. मी नेहमीचप्रमाणे सकाळी मठात गेलो. आज मी एकटाच गेलो आणि आज काय झालं कोणाच ठाऊक, मठात कोणीच नव्हतं. माझ्यासारखेच खूप सेवेकरी रोज असतात, पण आज कोणीच नव्हतं. ते बघून आश्चर्य वाटलं. मग मी स्वामींची पूजा करायला सुरुवात केली. तेथील पूजेचं काम आवरलं, ओटा स्वच्छ केला आणि पूजा करताना मी स्वामींना विचारलं, स्वामी मी आज एकटाच कसा? अगदी माझ्या मनात विचार आला आणि अचानक मागं कुणीतरी उभं असल्याचं मला भास झाला. म्हणून मी तेव्हा मागे वळून बघितलं तर केंद्रात कधीच न पाहिलेली व्यक्ती माझ्याकडे बघत होती. मी पूजा करीत होतो म्हणून मी त्या माणसाकडे लक्ष दिलं नाही. नंतर माझी पूजा सुरू केली तर मी मान जेव्हा वळवली तर पाहतोच तर तो फोटो खाली, त्यामध्ये स्वामीच नाही, पूर्ण पांढऱ्या कागदाप्रमाणे कोरा असा तो फोटो होता. पण मी पाहिले ते त्या माणसाने पाहिले का असा प्रश्न मनात उभा झाला. त्यासाठी मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस तेथे नव्हताच. मी चारही बाजूनं पाहिलं पण तो माणूस मला दिसला नाही. मग मी त्या माणसाला बघण्यासाठी तिथून खाली उतरलो आणि सभामंडपाकडे औदुंबराच्या जवळ झाडाजवळ चारही बाजूला त्या माणसाला शोधण्यासाठी शोधू लागलो. बाहेर पडलो शोधू लागायला, पण ती व्यक्ती मला कधीच दिसली नाही. बघा, माझा भ्रम असू शकतो, परंतु एकाच दिवशी दोन भ्रम कसे होतील? एकाच वेळेला दोन भ्रम कसे होणार? तेव्हा तेथे न चुकता भोपाळीला येणारे काका आले. तेव्हा मी त्या काकाला पटकन विचारलं, तुम्हाला बाहेर एखादी व्यक्ती दिसली का? तर काकांनी सुद्धा पटकन नकारार्थी उत्तर दिलं. मी आता स्वामी समर्थांना पाहत होतो. मला स्वामींची सेवा करणं खूप आवडतं. मला शांती मिळते, एक समाधान मिळतं. मन किती पण विचारात गुंतलेलं असलं तरी मनाला
शांती लाभते. त्यांना कधी काही मागितलं नाही, पण त्यांनी आज मला खूप सुंदर असा अनुभव दिला. मी त्या माणसाला शोधत शोधत परत केंद्रामध्ये आत आलो आणि बघतो काय, तर केंद्रामध्ये फोटो मला परत दिसला. पाहिलं, माझ्यापर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वामींनी मला त्या व्यक्तीच्या स्वरूपात दर्शन दिलं. त्यामुळे आयुष्यातील खूप अडचणी दूर झाल्या. माझं आयुष्य खूप सुंदर बनलं. खरंच तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. स्वामींची लीला बघितली होती. खरंच स्वप्नात पण वाटलं नव्हतं, पण स्वामींनी मला धन्य केलं. आता मला काहीच नको, फक्त स्वामींची सेवा करायची आहे. त्यासाठी तुमच्यापर्यंत मी माझा अनुभव शेअर केला आहे, जेणेकरून तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, सेवा करत चला. स्वामी तुम्हाला सुद्धा दर्शन देतील. आणि स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. याच प्रकारे स्वामींनी मला प्रचिती दिली, सुंदरसा असा अनुभव दिला. म्हणून आजपासून मी फक्त स्वामीची सेवा करणार आणि आपले कर्म करणार असे ठरवले. असा मला रविवारचा आलेला छोटासा सुंदर अनुभव कसा वाटला नक्की कळवा. त्या दादांना आलेला अनुभव आपल्यापर्यंत शेअर केला आहे. तर तुम्हाला सुद्धा असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला देखील जर काही अनुभव आले असतील तर नक्की माझ्यापर्यंत शेअर करा. तुमचा पण अनुभव आपण नक्कीच शेअर करू सर्वांपर्यंत. तर परत भेटू अशाच सुंदर अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.